हाय गुड मॉर्निंग. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज आहे पारायणाचा दुसरा दिवस. तर आता निघायचं आहे. आज जरा लवकर 7 ते 10:30 आहे आणि आज तर थोडंसं लवकरच जायचं आहे कारण टाईमवर गेलो पाहिजे. त्यामुळे आज थोडंसं जास्त लवकर उठले, पटकन आवरलं. आता चहा घ्यायचा आणि निघायचं. तर चला बाकीचा ब्लॉग घरी आल्यावर थोडंसं दाखवलं तर दाखवलं, जास्त काही नाही दाखवणार कारण तिथं काय वाचायचं जास्त मग बळच मोबाईल काढायचा, त्यामुळे मी जास्त काही शूट नाही करत. तर चला काय काय होतं आज दिवसभरात. अजून तर आम्ही चालू आहे, अजून कोणीच नाही आलं आहे. आम्हीच पहिले आपणच पहिले म्हटलं, अजून कोणीच नाही. 7 वाजता सांगितलं होतं, आम्ही डॉट टाईमवर आलो आहे. दादा एकदम टाईमवर निघाली. हॅलो. काय चाललंय? काम चाललंय. झोपले होते काय? आत्ताच वामकुस्ती घेऊन कामावरती बसले. कोणती चुस्की? वामकुस्ती. वामकुस्की. हो, मी पण जरा वेळ वामकुस्की घेतली. तो वामकुस्ती नव्हती घेतली, मग तुम्ही गाढव लोळ्या घेत होत्या. झोपले होते मी अशी झोपते. कशा झोपता तुम्ही? कसं म्हणजे माणसासारखी झोपते. भाई इतकी मस्त झोपली ना, लई गरम राहिलं आणि खाली उद्या थोडं. तुम्ही कमी केला असं, लई गरम आहे लई. एक तर आता एवढे झोपणे होते, रात्री पण झोपायला उशीर होतो आणि सकाळी पण आता पारायणाला जाते, त्यामुळं जरा लवकरच उठते. आज इतकी झोप आली ना की मला कधी झोप लागली मलाच कळलं नाही. तर चला आता जाते खाली. काना पण उठला असं, नात्यांचा फोन आला तर वाटतं, पण यांनी उचललाच नाही. यांना वाटलं ही झोपलेली आहे, कधीच माझी फोन उचलत नाही. कोणी फोन करू, हे ते फोन कधीच उचलत नाही. काही काही उचलले पाहिजे, इम्पॉर्टंट राहतं का, उचललं पाहिजे. कधीच फोन उचलत नाही. आता जाते. काना उठला असेल मस्त, थोडा वेळ चहा वगैरे घेते आणि परत संध्याकाळी आज कीर्तन. तुम्ही येणार का? तुम्ही येणार का कीर्तनाला? हो का, ठीक आहे. सध्या आमचं फोकस आहे याला खाली पाडायचं. याला इतक्या बिचाऱ्याला हाणलं का बस. काय दादू लय आणलं ना तू त्याला. ऐ त्याच्यासोबत बोल, याच्यासोबत बोल. त्याच्या डोळे घालून घालून बोलतोय. बोल ना त्याच्यासोबत. त्याला गाई गाई कर, गाई गाई कर. हा गाई गाई. ओ दीदी गाई गाई करते ती त्याला. गाई गाई कर त्याला. गाई गाई अगो बाई अगो बाई. गाई गाई. मी अशीच बसली बाई. गाई गाई कर दादू त्याला. गाई गाई. नाही झोपायचं का? जाऊ दे नको. ए नको ना काकी, नाही झोपायचंय त्याला. हा का? त्याला भूक लागली, जेवायला दे. आजपासूनच. तू तर आम्हाला सांगितलं नाही घरी, कस काय बसायला लागला? अगं हे बघ, तुम्ही म्हणल्या मग मी घेतला भाऊ. इकडे या इकडे या इकडे या. तुम्हाला जेवण करायचं आहे ना? साहेब तू फक्त इकडे ये. दादू 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 का ना इकडे बाय. इग्नोर करायला का रे? मम्मी कुठतरी जायचंय म्हणून पळाली पळाली मम्मी पळाली. मग पप्पा कशी म्हणायची तुला? मम्मी कशी पळवली, मम्मी कशी पळवली काल? हा कशी पळवली मम्मी? त्याला हसायचं काल रात्री ना. याला इतका खायला त्रास दिला कारण दादा होते ना खाऊ घालायला आणि तो दादांसमोर लईच धिंगाणा खाली. तो एक घास खाऊ घातला का डायरेक्ट फुर करायचा. खाल्लंच नाही त्याला. काय झालं हसायला? तुम्हाला म्हटलं व्हिडिओ काढा. काय झालं, मी आता त्यांना म्हणलं व्हिडिओ काढा, आजचं फुटेज थोडंसं कमीच होतं. तर आमच्या मध्ये सकाळी पारायणाला तुला तिथे व्हिडिओ नाही काढता येत का?
मग आता पारायणाला जाते एक व्हिडिओ काढायला जाते. बरं व्हिडिओ काढायचं म्हणलं तर काय सगळी ज्ञानेश्वरी त्या व्हिडिओतच वाचून दाखवू, तुम्ही बोर नाही व्हायचे का? म्हणा काय पारायण सुरू केलं तर आम्हाला पारायण ऐकवायला लागली तसं आम्हाला माहितच नाही. दादू खायला द्यायचं, दादू मम्माला थोडं काम आहे. काय बनवते आज? आज आहे ना त्यांनीच बनवलं ही बटाटा आणि पोहे. पण मग आता त्यांना खाऊ घालायचंय, त्यांना काम आहे थोडंसं व्हिडिओचं, त्याच्यामुळं आता ही ड्युटी माहिती. ओके. तुम्हाला खायची बटाटे आणि पोहे खाल्ले असते ना? कानाला. हा हा काना काय करतो? ए टाकले, ए टाकले. काना 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 काना. हा त्या बाकीच्या नाही करायचं, फक्त मला करायचं. कसं कसं काना काना कसं? कशा कशा? कर कर. आता नाही बाकीच्यांनी म्हणल्यावर नाही करायचं. काना काना फक्त काकानी म्हणल्यावर करायचं. काना ऐ कसं कसं या बाय काना. भूक लागली त्याला लई. ए चामणे झालं का काकी? काकी तयार झालं का ते? येस ओके. थोडं गार करते ना आता ओके. ते लय गरम गरम नाही खात आमचं दादू. काका गरम चालत नाही. तो कसं काकावर जाईल, हुशार काकावर. गोलमाल पिक्चर पाहिले का तू? गोलमाल नाही धमाल. त्याच्यामध्ये जे पण चूक केल्यावर तो पुढे येतो पाय, बाकीचे मागं सरकून जाते, तो पुढे येतो कायम. तसं आहे काका. काका कोणत्याही विषयात पुढंच येतो कायम. कसा येतो काय माहिती. पुढंच लावी दे, पुढं मी हा नाही. ना. काही केलं का पहिला काकाची आठवण, म्हणजे विचार करा घरातल्या ना किती तुमची आठवण. तुम्हाला नसं येत कोणाची. आत्यानं किती इम्पॉर्टंट कामासाठी फोन केला, तुम्हाला अजिबात नाही फोन काय? करायची सवय नाही. माझ्या मम्मी पप्पाची तर नाहीच उचलली, तुमच्या मम्मी पप्पाची तरी उचली. काय होतं का? काय काम होतं? आत्या आत्या ओ आत्या, तुम्ही महत्वाच्या कामासाठी फोन केला मला. मग यांनी उचलायचं आणि मी झोपेल होते तर मी आहे ना काय उठलं म्हणून फोन केला काकीला खेळायसाठी. मी त्यांना काय म्हणते, तुम्ही माझी फोनच उचलते नाही कोणाचा असू. मी आहे ना उठला लई टाइम झाला किती खेळा येतोच खाली म्हणलं खाली तरी या पोरग खेळू राहिलं. त्यांना मी पलटी खाल्ली. 2:30 वाजता उठेल. तोंड पाहिलं का एकदा आरशात? करू पण आता नाही पाहिलं, अजून थोड्या वेळाला पाहिजे. एवढं थोड्या वेळ बस का आता? तुम्हाला तर इतका कंटाळा येतो ना बाई व्हिडिओ काढायचा. बस माणसाला म्हणावा जर शिक, खरा राग येऊ दे आणि सांगत नको जो परत काढायला व्हिडिओ. माणसाला म्हणावा जर शिक मदत करा तर त्यांना ती नाही. राग आला की तुला सांगत नको जो परत एकदा व्हिडिओ काढायला. असं काही नाही, मी काही एवढी रिसवान नाही. बसले का जेवायला? ज्युनियरजीचं सूट घातला. होय ज्युनियरजी का ना? फोकस फक्त फोकस सध्या आता फक्त जेवणावर आहे. पण हा. एक का असं जास्त सॉलिड असलं तर त्याला फुरक्याने मारते. तसं लय मारते. मंगले पुरक्या पाहिजे. आता त्याचे पप्पा बाय बाय बबुडी. घ्या पोटभर जेवण करून घ्या काकाला नाही बघ. आजच्या व्हिडिओ आहे ना. बरं का? अजिबातच खाऊ नये. दादू पोटभर जेवण करून घ्या. बाय बाय मोबाईल देऊन जा मला काकाला. बाय. वाव, सूर्य बघा किती मस्त दिसतोय. वातावरण लय छान झालंय. तर गाईज आज पण जाणार आहे मी कीर्तनाला.
बघते आज सगळे म्हणे की भारी कीर्तनी भारी आहे, तर आज पण जाणार आहे. कंटाळा आला तर उद्या नाही जाणार. काल ठरवलं होतं उद्या नाही जाणार, म्हणजे आज नाही जाणार. म्हटलं बघू, पण मग काही असं टाईम जातो निघून इतक्यात, तेव्हा म्हटलं जाऊ द्या आज पण जाते. तर मी, आत्या, सुनील आणि दादा आम्ही जातो आहे. दादा आणि दीदी घरीच आहे. बाय बाय दादू. का ना बाय बाय. तू येती? तर आत्ताच आम्ही सगळे कीर्तनावरून आलो आहे आणि आता झोपायचं आहे. 11 वाजत आले. आता उशीरच होतो आहे झोपायला, कारण आम्ही येतो 9:30 पावणे 10ला. त्याच्यानंतर सगळे गप्पा मारत्या फिरत्या थोडा वेळ आणि मग झोपायला. काल तर 12:30 वाजले होते. आता झोपायचं आहे, कारण परत सकाळी लवकर उठावं लागतं. आता रोजचं रुटीन, सकाळी पारायणाला जायचं, संध्याकाळी कीर्तनाला जायचं, हेच आहे. तर चला, उद्या सकाळी परत लवकर उठायचं आहे. लवकर झोपते, कारण झोप नाही होत मग. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.